भारत माता की वंदे, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की। आज शिवप्रताप दिनाच्या उत्सवाच्या निमित्ताने उपस्थित एअर वाइस मार्शल श्री जयंत इनामदारजी, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे आदरणीय मिलिंद एकबोटेजी, पुणे शहरातील भारतीय जनता पार्टीचे कप्तान श्री धीरज घाटेजी, ज्यांनी पूर्वांचलमध्ये आपल्या कर्तृत्वाने भारतीय जनता पार्टीच्या विजयासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत 1.5% पक्षाला 5 वर्षात 38% नेलं असे आमचे मित्र श्री सुनील देवधरजी, श्री सौरभ करडेजी, नंदकिशोर एकबोटेजी, माजी नगरसेवक सुशील मेंगड़ेजी, श्री योगेश समेरजी, आमदार महेश गाणगे यांचे भाऊ सचिन गाणगेजी, स्वातीताई मोहोळ, श्री संभाजी राव पालघर, शाहीर कामते, ॲडव्होकेट निलेश आंधळे आणि मंचावर कोणाचं नाव सुटलं तर माझा राग मानू नका। ज्यांनी कागद मगा लिहून दिला त्याचं नाव मी माझ्या भाषणानंतर निश्चित सांगेन। खरं तर आज आपलं दर्शन घेताना मगाही आनंद होतोय। महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे, पण या कार्यक्रमाचं निमंत्रण जेव्हा आदरणीय शिवभक्त मिलिंद एकबोटेजी व त्यांच्या सहकार्यांनी दिलं तेव्हा ते निमंत्रण मी स्वीकारलं। ते निमंत्रण स्वीकारताना मनात एकच भाव होता की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची, आपल्या सर्वांच्या शुभकामनांची ऊर्जा घ्यावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या वीरतेच्या शूरतेच्या महाराष्ट्रात आपणही आपलं काही छोटंसं का होईना योगदान देण्यासाठी या ऊर्जेतून उत्साह घ्यावा। आज इथं आल्यानंतर या शिवप्रताप दिनाच्या उत्सवाच्या निमित्ताने शिव उत्सव साजरा केला जातोय, त्यालाही सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून सदिच्छा द्याव्यात हाही भाव मनात होता। या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांचा म्हणून सत्कार झाला, ज्यांनी सकल हिंदू समाजाच्या दृष्टीने योगदान देण्यासाठी कृती केली, त्या सर्व उत्सव मूर्ती, सत्कार मूर्ती बंधू भगिनींनाही मी मनापासून शुभकामना देतो, सदिच्छा देतो व त्यांच्याही हातून शिवकार्य व्हावं यासाठी भगवान महादेवानी त्यांनाही आशीर्वाद द्यावा हे भगवान महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो। खरं तर एकबोटे साहेब, तुम्ही मगा सोन्याचं कडं दिलं। मी मनात विचार केला, ज्या पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर चालवला तेव्हा तर सोन्यासारखं पीक यावं हे छत्रपतीचं स्वप्न होतं। पण तुम्हाला बघितल्यानंतर मी विश्वासाने हे व्यक्त करू शकतो की फक्त सोन्याचं पीकच बघितलं नाही तर या पुण्यामध्ये सोन्यासारख्या मनाची माणसंही आज मी बघतोय। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपण वारसा सांगतो, हेच आपल्याला अभिमान वाटणारी, गर्वानी छाती फुलणारी गोष्ट आहे। कधी कधी मला वाटतं की एखादा प्रयोग असाही करून पाहावा
की एखाद्या बेशुद्ध माणसाला शुद्धीवर यावा म्हणून कधी आपण पाणी छिडकतो, पण असा जर प्रयोग केला की बेशुद्ध माणसाच्या समोर आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष केला तर बेशुद्ध माणूसही शुद्धीवर येईल. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. जेव्हा गोठ्यातली गाय आणि घरातली माय या मोळ आक्रमणकारांच्या जाच, अतिरेकीपणा, धर्मांधपणा यामध्ये धोक्यात आली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कदाचित देवाचे अवतार नसतील, पण देवापेक्षा कमी कधीच नाही हे आपण अनुभवलं आहे. आहत तंजावर ते तहत पेशावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा जो भगवा हाती घेतला, त्या भगव्याचा अर्थच होता की भयरहित, गर्वरहित, वासना रहित हा आमचा समाज हा या मोगलांच्या आक्रमणाखाली दबून जाऊ नये. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची वीरता तर अशी होती की औरंगजेब, छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जीवन काळामध्ये औरंगजेबानी सुद्धा येण्याची हिम्मत केली नाही. ही छत्रपती शिवाजी महाराजांची वीरता होती. खरं तर हे माझं सौभाग्य आहे की 3ऱ्या-4थ्या वर्गात असताना अफझल खान वधाची कथा शिक्षक सांगायचे. तुम्हीही शाळेत अफझल खान वधाची कथा ऐकली. खरं तर काही लोक अफझल खान, औरंगजेब यांना धर्मांध चष्म्यातून पाहतात की हे विशिष्ट धर्माचे आहेत. चूक, हे राक्षसी धर्माचे होते. हे कोणत्याही धर्माचे नव्हते. स्वतःला गाझी आलमगीर म्हणणारा औरंगजेब, ज्यांनी जिझिया गाऊन हिंदू महिलांवर 3 दिवस बलात्कार केला तरी तो गुन्हा होत नाही. तलवारीच्या जोरावर आज ज्या औरंगजेबाचे गुण गातात, खरं तर पूर्वकालीन तेही हिंदूच होते, पण औरंगजेबाच्या भीतीने, औरंगजेबाच्या तलवारीने त्यांच्या मनात धडकी भडकवून धर्मांतर केला गेला. आणि म्हणून जेव्हा अफझल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटावं ही इच्छा मिलिंद एकबोटे असतील किंवा या परिसरातील शिवभक्तांनी व्यक्त केली. मला आठवतो तो 5 नोव्हेंबरचा दिवस होता. 5 नोव्हेंबरला जेव्हा ती नसती माझ्याकडे आली, ते निवेदन मी वाचलं. माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन वाचल्यानंतर विनंती केली की मुख्यमंत्री महोदय, आता हे काम आपल्या सरकारने करण्याची आवश्यकता आहे. आणि मग आनंद आहे की मुख्यमंत्री महोदय असतील, देवेंद्रजी असतील, आप आगे बढ़ो असं सांगत मग सातारा पोलीस अधीक्षक असेल, साताऱ्याचे प्रमुख पदाधिकारी असतील, चर्चा केली. आणि 5 दिवसानंतर 10 नोव्हेंबर हा तारखेनुसार हा महाशिवप्रताप दिवस येत होता. तारखेनुसार 10 तारखेलाच 22 हेक्टर जमीन जी अतिक्रमण केली होती, हा जो लँड जिहाद होता, जो अफझल खानाचं उदात्तीकरण करत होता, आमच्या नाकावर टिचून हे सांगत होता की अजूनही अफझल खानाचे वंशज जिवंत आहे. अरे जय भवानी, जय शिवाजी म्हणता, पण अफझल खानाचे वंशज, जो अफझल खान या हिंदवी स्वराज्याकडे दुष्ट बुद्धी, वक्र दृष्टी घेऊन अत्याचार करता होता, शेतात उभ्या असणाऱ्या शेतकऱ्यांवर चाबूक मारता होता, लक्षावधी सैन्याच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांना जिंदा या मुर्दा पकडूंगा असं डोक्यामध्ये पागल विचार घेऊन आला होता.
त्या अफजल खानाचं उदात्तीकरण कसं होऊ शकतं? तो काय एका जाती धर्माचा नव्हता. आणि ज्या धर्माचे आम्ही आहोत ते आम्ही धर्मांधपणे वागत नाही. आम्ही लढतो अत्याचाराच्या विरुद्ध. आमची लढाई ही दुष्ट प्रवृत्तीच्या विरुद्ध असते. आणि म्हणूनच रावण तर हिंदू आहे. कोणी असं म्हणेल की रावण मुसलमान होता, मग आम्ही दरवर्षी रावणाचं दहन का करतो? काय आम्ही हिंदू विरोधी आहे? आम्ही औरंगजेबाच्या विरुद्ध आहोत म्हणजे काय एखाद्या धर्माच्या विरुद्ध आहोत? आम्ही अफजल खानाच्या विरुद्ध आहोत म्हणजे आम्ही एखाद्या धर्माच्या विरुद्ध आहोत? आम्ही जर धर्माच्या विरुद्ध असतो तर APJ अब्दुल कलाम ज्यांना मिसाईल मान म्हणतो त्यांना आम्ही डोक्यावर घेऊन कदापिही नाचलो नसतो. अब्दुल हमीद ज्यांनी भारत माता की जय म्हणत आपल्या प्राणाची आहुती भारत मातेसाठी दिली, या देशामध्ये आर्मीचा कायदा हा एकदा शिथिल केला आणि तो केला अब्दुल हमीद साठी. कारण आम्ही जातीच्या आधारावर आमचा देश चालवत नाही. आम्ही चालवतो हा सदाचाराच्या आधारावर. आम्ही चालवतो या देशाच्या आध्यात्मिक विचाराच्या आधारावर. 10 तारखेला ते तर संपलं. मग कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट देण्यात आलं. कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टात जेव्हा ते अफजल खानाचे वंशज गेले, अफजल खानाचा वारसा चालवणारे गेले, तेव्हाही आम्ही ॲफिडेव्हिटमध्ये हेच सांगितलं की आमच्यासाठी अफजल खान आदर्श कदापि होऊ शकत नाही. चंगेज खान जो आयुष्यामध्ये एकाही युद्धामध्ये पराभूत झाला नाही, तैमूरलंग ज्याने 1 लक्ष मानवी कवट्यांचा राजमहल बनवला, नादिर शाह ज्यांनी 60,000 हिंदूंची चांदणी चौकात कत्तल केली, हे या देशासाठी आदर्श नाही. या देशासाठी आदर्श आहे छत्रपती शिवाजी महाराज. या देशासाठी आदर्श आहे महाराणा प्रताप. या देशासाठी आदर्श आहे मैं झांसी नहीं दूंगी. तलवार घेऊन निघाली, 1200 इंग्रजांची कत्तल केली, झाशी दिली, जीवही गेला. पण आजही जेव्हा ही झाशीच्या राणीचा उल्लेख होतो तेव्हा तळपायापासून मस्तकापर्यंत एक विजेचा, उत्साहाचा, ऊर्जेचा करंट जातो. आणि आज श्री मिलिंद एकबोटेजी व त्यांनी त्यांच्या सहकार्याने सकल हिंदूंना एकत्र केलं. आणि हेही माझं सौभाग्य आहे की इथं जे हे इतकं मोठं चित्र आहे. मला आठवतं की एक सांगलीचे विवेक कवठेकर म्हणून होते, त्यांनी एक कॅलेंडर केलं होतं 2006-07 मध्ये. आणि त्या कॅलेंडरमध्ये हेच वाघनख अफजल खानाच्या पोटात आणि तिथून खालती लिहिलं होतं दहशतवाद असाच संपवावा लागतो. महाराष्ट्राचं दुर्दैव होतं की विवेक कवठेकर या देशभक्ताला 7 दिवस जेलमध्ये टाकले गेलं. आणि मग मी अधिवेशनामध्ये जेव्हा हा विषय उचलला, अधिवेशनामध्ये सरकारचा निषेध केला. अशा भेकड सरकारचा मी निषेध करतो, अशा डरपोक सरकारचा मी निषेध करतो. औरंगजेबाच्या विचाराला आणि विषारी विचाराला चाटणाऱ्या सरकारचा निषेध करतो. मग मात्र त्यांची दुसऱ्या दिवशी जमानत झाली. असंही सरकार मी इथं अनुभवलं. खरं तर शिवभक्तांनी मग मागणी केली की आता अतिक्रमण तर हटलं, पण ज्या अफजल खानाचे कोथळे बाहेर काढले ते वाघनख हे आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. मग सांगायला आनंद होतो की आता करारही झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनख हे महाराष्ट्रात येणार म्हणजे येणारच. यामध्ये कोणीही थांबवू शकत नाही. सुदैवाने आता आम्ही पुणेकर या संस्थेच्या प्रमुखांचं आपण कौतुक केलं. खरं तर हे आम्ही पुणेकर जेव्हा मग भेटलेत मग त्यांचा प्रस्ताव आवडला. मी त्यांच्यासोबत स्वतः मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू उभा झाला पाहिजे. आणि आज आपण अभिमानाने सांगू शकतो की पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराज अशी तलवार घेऊन आहे की दिलवर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम. या देशाकडे वक्रदृष्टी टाकाल तर पाकिस्तान्यांनो ध्यान ठेवा,
हे छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आहे. मी नसलो तरी माझा विचार धारण करणारे शिवभक्त या देशात आहे. आपण आता लंडन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा स्टॅच्यू उभा करतोय. तिथं भारतीय वंशाचे 16 खासदार आहेत. साऱ्या खासदारांना या संदर्भातली मी सूचना केली आणि 2 खासदारांसोबत बैठकही केली. आणि मला विश्वास आहे की लंडन मध्ये सुद्धा आपला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य स्टॅच्यू उभा केला. ज्या आग्र्याच्या दरबारात 12 मे 1666 छत्रपतींना मागच्या रांगेत उभं केलं होतं. मला अभिमान आहे, आनंद आहे, समाधान आहे की 19 फरवरी 2023 ज्या दरबारात औरंगजेबाने छत्रपतींचा अवमान करण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज 1 कोटी वाघाच्या डरकाळी काढत म्हणाले की हा अपमान मी सहन करणार नाही. औरंगजेबाला आपण तेव्हा पाहिलं नसेल, पण औरंगजेब इतका घाबरला की जगात या 1000 वर्षात इतका कोणी घाबरला नसेल, तेव्हा औरंगजेब तितका घाबरला असेल. त्याच दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथं अवमान करण्याचा 16 मे 1666 औरंगजेबाने प्रयत्न केला, या 19 फरवरी 2023 मान्य मुख्यमंत्री व मराठा समाजाच्या अनेक संस्थांसोबत आम्ही शिवजयंती साजरी केली. जो दरबार कधी हिरव्या रंगाचा होता तो भगव्या रंगाचा झाला आणि त्या दरबारात त्या भिंतीनी जर बोलता आलं असतं तर त्या दिवशी त्या भिंतीही म्हणाल्या असत्या की आज आमचा अहिल्यासारखा उद्धार झाला. ज्या भिंतीला औरंगजेबाची क्रूरता बघावी लागली, औरंगजेबाची ती ज्या पद्धतीची वागणूक बघावी लागली, त्या भिंतीही म्हणाल्या असेल आज खरं आम्ही पावन झालो, आज आमचा उद्धार झाला. जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष केला. बेगेंद्र एकबोटेजी आपल्याला कदाचित माहीत नसेल, छत्रपती शिवाजी महाराज एक असा काळ आला की अतिशय वैफल्यग्रस्त झाले. बघत होते की थोड्याशा मान सन्मानासाठी, थोड्याशा सोन्या चांदी मोहरासाठी हे स्वाभिमान सोडतायत आणि श्रीशैलमच्या कावळच्या जंगलात तपश्चर्या करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज गेले. मलाही माहित नव्हतं. मी ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्यासाठी गेलो आणि तेव्हा मी बघितलं की त्या मंदिराच्या मागे एक छत्रपती शिवाजी महाराजांचं एक छोटंसं मंदिर आहे, अतिशय छोटंसं. मी तिथं माहिती घेतली की छत्रपतींचं इथं मंदिर काय. ते म्हणाले की इथं असं असं तपश्चर्येसाठी आले होते. पण आमचे छत्रपती शिवाजी महाराज एवढ्या छोट्या मंदिरात कसे राहतील. आणि त्या दिवशी मी संकल्प केला, मी वित्तमंत्री होतो, आल्याबरोबर सचिवांना बोलवलं की महाराष्ट्र सरकारच्या वतीने एक भव्य दिव्य मंदिर तिथं उभं केलं पाहिजे. आमचे प्रधान सचिव तेव्हा म्हणाले की असं राज्यातले पैसे दुसऱ्या राज्यात मंदिरासाठी देता येत नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे काही फक्त आपल्या राज्याचे नाही, आहत तंजावर ते तहत पेशावर आहे. मोठा बजेट आहे. बजेटमध्ये मी घोषणा करतो की जिथं जिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरतेचं स्मृती असेल तिथं तिथं आम्ही स्मारक उभं करू. आणि तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आज तिथं 3 कोटी रुपये खर्च करून जेव्हा केव्हा तुम्ही श्रीशैलम जाल, महाराष्ट्र सरकारच्या वतीने आपण तिथं मंदिर उभं केलं, हे मात्र मी अभिमानाने सांगू शकतो. आपण आता 2 पोस्टाच्या तिकिटा काढल्या, अजून 10 काढतोय. साधारणतः जानेवारीच्या 12 तारखेला मा जिजाऊची पोस्ट तिकीट काढतोय. मग आपण छत्रपती संभाजी महाराजांची पोस्ट तिकीट काढतोय. रिझर्व्ह बँकेचे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला जे होन काढलेत ते रिझर्व्ह बँकेकडून आपण होन काढतोय. एवढंच नव्हे तर आता मंत्रालयामध्ये तुम्ही कधी गेलात तर 10:45 पब्लिक ॲड्रेसिंग सिस्टीममध्ये 3 मिनिटाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शूरतेचा प्रसंग, युद्धाचा प्रसंग हा 10:45 मंत्रालयात सांगितला जातो. हाही आमच्या तुमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. संसदेमध्ये माननीय अध्यक्ष ओम बिर्लाजी यांच्याशी मी चर्चा केली.
राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्ताने माझी मनापासून इच्छा आहे की एकीकडे आपण अमृत महोत्सव साजरा केला, 26 जानेवारी 2024 पासून आपण संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करणार आहोत। मग अशा वातावरणामध्ये खरे लोकशाहीचे जनक हे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि म्हणून आपण संसदेच्या परिसरामध्येही छत्रपती शिवाजी महाराजांचा तो राज्याभिषेकाचा प्रसंग आणि तोही अतिशय बोलक्या मूर्त्यांच्या माध्यमातून उभा करावा ही इच्छा आहे। आणि मी विश्वगौरव, देशगौरव, युगपुरुष जे या देशाचे खरे शिवभक्त आहे, प्रधानमंत्री म्हणून काम करतायत, त्यांच्याशीही याबद्दल भेट घेणार आहे की आता संसद परिसरातही छत्रपती शिवाजी महाराजांचा एक राज्याभिषेकाचा प्रसंग, एक राज्याभिषेकाचा प्रसंग हा उभा राहावा, हाही आपण प्रयत्न करतोय। 12 जानेवारीला माझी जमातीची तर पोस्ट तिकीट काढतोच आहे, पण सिंदखेड राजाला साधारणतः 250 कोटीचा आपण आराखडा तयार केला आहे आणि सिंदखेड राजामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये आपण काम करणार आहोत। खरं तर मी भाग्यशाली आहे, 22 तारखेला जेव्हा प्रभू रामाचं मंदिर हे भक्तांसाठी खुलं होईल तेव्हा मी अभिमानाने नेहमी सांगतो की त्या राम मंदिरामध्ये जेव्हा गर्भगृहात प्रभू राम, माता सीता, बंधू लक्ष्मण, सेवक हनुमान भिंतीकडे पाहतील तेव्हा राजस्थानची आठवण करतील, पण गर्भगृहाच्या दरवाजाकडे पाहतील तेव्हा शूर वीर महाराष्ट्राच्या भूमीची आठवण करतील। कारण सारं काष्ट लाकूड हे मी माझ्या मतदारसंघातून पाठवलं आहे आणि सारंच्या सारं राम मंदिराचं लाकूड हे महाराष्ट्राचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या वीर भूमीतलं आहे। आज आपण संसद पाहतोय, पण त्या संसदेमध्येही जेवढे दरवाजे तयार झाले तो मुख्य दरवाजा महाराष्ट्राच्या म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचा लाकडाचा आहे। कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि कामरूप पासून कच्छ पर्यंत खासदार कुठचाही असो, जाना तो छत्रपती शिवाजी महाराज के महाराष्ट्र के दरवाजे से ही जाना पडेगा, हा ही भाव आपण इथे निर्माण केला आहे। बंधू आणि भगिनींनो, आपण आता 21व्या शतकामध्ये जेव्हा विज्ञान युगात चालू आहे तेव्हा एक गोष्ट खरी आहे की साऱ्या संकटातून मुक्त होण्याचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारामध्ये आहे। छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा त्यांना एकाने प्रश्न विचारला की स्त्रीचं स्थान कुठं आहे, छत्रपती शिवाजी महाराज 1 सेकंद न लावता म्हणाले की आमच्या राज्यामध्ये स्त्रीचं स्थान हे आमच्या घराच्या देवाऱ्यामध्ये आहे आणि तेच छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा वारसा घेऊन आपल्या सर्वांना जायचं आहे। मी पुन्हा एकदा मिलिंद एकबोटेजी त्यांच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद देतो की आज फक्त माझा सत्कार केला नाही, सत्कार तर अनेक होतात, पण आज या सत्काराच्या माध्यमातून हा मी संकल्प निश्चित करू शकलो कि बहुत आगे जाना है, बहुत काम करना है। जगातल्या प्रत्येक देशापर्यंत, देशातील प्रत्येक राज्यापर्यंत, राज्यातील प्रत्येक गावापर्यंत, गावातील प्रत्येक परिवारापर्यंत, परिवारातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक स्त्रीपर्यंत, गर्भवती स्त्रीपर्यंत आणि गर्भापर्यंत छत्रपतींचा विचार पोचावा ही पुण्यातल्याच आमच्या शिवभक्ताची इच्छा होती। ती इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प घेऊ। आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। अधिवेशना सगळ्यांनी मग पुन्हा नागपूरमध्ये पोहोचायचं आहे, पण तुमचं प्रेम घेऊन मी चाललो आहे। पुणेकर जनतेचं, शिवभक्ताचं प्रेम एक ऊर्जा देईल हा विश्वास माझ्या मनात आहे। खूप खूप धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।